चला झाले का जॉईन? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सॉरी, गुड आफ्टरनून. 12 वाजून गेले. ठीक आहे. तर चला सुरुवात करूया आपण. मग आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह बघत होतो. तर तुम्ही जे सांगितलं की रिड्यूस सिलेबस मध्ये चेक केलेले ते तुमचा जे थेरम्स आहेत, रोल्स थेरम आणि लॉग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, त्यांना आपण मीन व्हॅल्यू थेरम्स म्हणतो. तर ते तुमचा डिलीट झालेला पोर्शन आहे. ओके, तर आज आपण मॅक्सिमा मिनिमा आणि जो आपला मोनोटॉनिक फंक्शन्स हा जो टॉपिक आहे हे बघणार आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण बाकीचे जे ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये टॉपिक्स होते ते आपण बघितले, रेट मेजर वगैरे. ठीक आहे, टँजंट आणि नॉर्मल बघितलं. आता आपण मोनोटॉनिक फंक्शन्स आणि मॅक्सिमा आणि मिनिमा ऑफ अ फंक्शन बघणार आहोत. ठीक आहे. मीन व्हॅल्यू थेरम्स जे आहेत ते डिलीटेड सिलेबस मध्ये आहेत, म्हणजे डिलीट झालेले ते पोर्शन. ठीक आहे, काल आपण पाहिलं होतं ते. ठीक आहे, तर बघा आता जॉईन करा बाकीच्यांनी सर्वांनी लवकरच. ठीक आहे, बघा मोनोटॉनिक फंक्शन्स. आता आपल्याला काय बघायचंय? मोनोटॉनिक फंक्शन्स आणि या लेक्चरमध्ये मॅक्सिमा मिनिमा. आता हे शेवटचं लेक्चर आहे आपलं ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचं. ठीक आहे, तर बघा आता मोनोटॉनिक फंक्शन्स म्हणजे काय? डेफिनेशन काय आहे की लेट एफ ऑफ एक्स, लेट अ फंक्शन एफ. ओके, आर टू आर म्हणजे काय असेल? एफ फ्रॉम आर टू आर म्हणजे काय? हा आर काय असणार आहे? रिअल लाईन. ओके, आर म्हणजे रिअल नंबर्स, म्हणजे रिअल नंबर टू रिअल नंबर म्हणजे काय? डोमेन पण आर आहे, कोडोमेन पण आर आहे, असं फंक्शन आपण डिफाईन केलं. ओके, एफ फ्रॉम आर टू आर बी डिफाईन्ड अ फंक्शन. ओके, इफ x1 इज लेस दॅन x2 म्हणजे x1 कसा आहे? x2 पेक्षा लहान आहे. अशा वेळेस काय इम्प्लाइज करतंय? एफ ऑफ x1 इज लेस दॅन एफ ऑफ x2. ठीक आहे ना, एफ ऑफ x1 इज लेस दॅन एफ ऑफ x2 फॉर ऑल x1, x2 बिलॉंग्स टू आर. ओके, हे समजतं ना? एफ फ्रॉम आर टू आर म्हणजे काय असतं? हा असतो तुमचा डोमेन. ठीक आहे ना, डोमेन कोडोमेन समजत असेल सर्वांना. आणि हा काय असणार आहे? तुमचा कोडोमेन. ठीक आहे, फंक्शन डिफाईन केलं आर टू आर. कॅपिटल आर म्हणजे काय असतं? रिअल नंबर्स. ओके, म्हणजे डोमेनही रिअल नंबर आहे, कोडोमेन पण रिअल नंबर आहे. बरं, आर टू आर डिफाईन केलेलं फंक्शन आहे. असं जर फंक्शन डिफाईन केलेलं असेल आणि x1 हा लेस दॅन x2 असेल. ओके, बघा x1 हा लेस दॅन x2 असेल तर काय भेटतं आपल्याला? एफ ऑफ x1 हा लेस दॅन एफ ऑफ x2 असतो. ओके, असं जर असेल देन एफ इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग. म्हणजे असं असेल तर फंक्शन कसं असणार आहे? इन्क्रीजिंग फंक्शन. बघा, ही जर कंडिशन सॅटिस्फाय, म्हणजे समजा मी x1 घेतला आणि दुसरा एक पॉइंट घेतला x2 आणि x1 हा लेस दॅन x2 असेल तर एफ ऑफ x1 हा लेस दॅन एफ ऑफ x2 आला पाहिजे. ओके, असं जर येत असेल तर त्या फंक्शनला मी काय म्हणणार? इन्क्रीजिंग फंक्शन. बरं बघा, इन्क्रीजिंग म्हणजे कसं? समजा एखादं फंक्शन आहे, x1 ची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर, आणि x2 ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 0 इज लेस दॅन 1. तर अशा वेळी फंक्शन मध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, समजा सिंपल फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स आहे, बरोबर. आता मी एक्सच्या जागी 0 ठेवला तर मला एफ ऑफ 0 काय भेटेल? 0. बरं, मी एक्सच्या जागी 1 ठेवून बघतो, काय भेटणार आहे? 1. म्हणजे 0 लेस दॅन 1. तर एफ ऑफ 0 पण कसा आहे? लेस दॅन एफ ऑफ 1. बरोबर आहे. म्हणजे जर मी एक्सच्या व्हॅल्यू इन्क्रीज करत गेलो तर मला फंक्शनच्या व्हॅल्यूज पण काय झाल्या पाहिजे? इन्क्रीज झाल्या पाहिजे. त्याला काय म्हणणार? इन्क्रीजिंग फंक्शन. लक्षात येते का? इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय? x1 x2 म्हणजे काय? त्या व्हॅल्यूज एक्स आणि म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज म्हणजे डोमेनच्या व्हॅल्यूज. म्हणजे डोमेन मधून समजा काही व्हॅल्यूज घेतल्या. बघा, x1 x2 बिलॉंग्स टू आर आहे. आर आता इथे दोघ्या ठिकाणी आर असल्यामुळे पण हा आर काय? तुमचा डोमेन. ओके, म्हणजे डोमेन मधून मी समजा एखादी व्हॅल्यू घेतली, तिचं काहीतरी फंक्शनची व्हॅल्यू येणार त्या पॉइंटला, बरोबर. त्याच्यानंतर मी दुसरी व्हॅल्यू घेतली जी की त्या पहिल्या व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे, आणि अशा मी मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज घेत गेलो. म्हणजे पहिल्यांदा 0 घेतला, तर इथेच बघा समजा फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स आहे, म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन आहे y इक्वल्स टू एक्स, बरोबर. तुम्ही समजा एक्सच्या इथे जशा जशा व्हॅल्यूज वाढवत जाणार, बघा 2 जर घेतला समजा 1 पेक्षा लहान आहे, सॉरी 1 इज लेस दॅन 2, बरोबर. मग एफ ऑफ 2 काय असणार आहे? 2 चा असणार आहे, बरोबर. तो 1 पेक्षा कसा आहे? ग्रेटर दॅन आहे, बरोबर. म्हणजे काय? मी जर एक्स ची व्हॅल्यू वाढत गेलो, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 3 4 जसं जसं मी एक्स ची व्हॅल्यू वाढवत जातोय तसं तसं मला फंक्शनची व्हॅल्यू वाढत जाणार आहे, बरोबर आहे ना. एक्सच्या जागी फंक्शनची व्हॅल्यू काय आहे? समजा इथे एक्सच्या जागी मी 3 ठेवला तर काय भेटणार आहे मला? 3 भेटणार आहे. आता हे सिंपल आहे, लगेचच समजतं. ओके, एखादं फंक्शन थोडंसं अवघड असेल तरी आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून चेक करावं लागतं, बरोबर. आता इथे सरळ सरळ तुम्हाला दिसतंय
समजा तुम्ही x इक्वल्स टू 5 ठेवला तर तुम्हाला आन्सर 5 भेटणार आहे, 6 ठेवला तर 6 भेटणार आहे. म्हणजे जसं जसं बघा एक्सच्या व्हॅल्यूज वाढत जात आहे, 6, 7, 8, 9, 10, एक्सची जशी जशी व्हॅल्यू वाढवाल तशी तशी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू वाढत जाणार आहे, बरोबर. म्हणजेच हे फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. लक्षात येते का इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय? त्यालाच काय म्हणणार, मोनोटॉनिक इन्क्रीजिंग ऑन आर. ओके, आर वरती कसं आहे, मोनोटॉनिक इन्क्रीजिंग आहे. आर म्हणजे तुमची रिअल लाईन. बरं, आता दुसरी कंडिशन बघा, x1 इज लेस दॅन x2, बरोबर. आता x1 लेस दॅन x2 घेतलेला आहे, इम्प्लाइज एफ ऑफ x1 ग्रेटर दॅन एफ ऑफ x2. बरं, आता कसं फंक्शन आहे, जर समजा तुम्ही x1 इज लेस दॅन x2 म्हणजे एक 0 घेतला, दुसरा 1 घेतला, म्हणजे x1 जर 0 असेल तर x2 काय झाला, 1, म्हणजे 0 पेक्षा बरोबर लहानच, म्हणजे 0 लहान आहे 1 पेक्षा. पण कंडिशन काय आली पाहिजे की एफ ऑफ 0 जो आहे तो ग्रेटर दॅन एफ ऑफ 1 आला पाहिजे. म्हणजेच काय, एफ ऑफ x1 इज ग्रेटर दॅन एफ ऑफ x2. म्हणजे जी तुमची x1 ची समजा स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला फंक्शनची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, मॅक्सिमम. ओके, आणि त्याच्यापेक्षा मी जसं समजा एक्सच्या व्हॅल्यूज वाढत गेलो, बरोबर, मी जसं जसं एक्सच्या व्हॅल्यूज वाढवत जातोय तसं फंक्शनच्या व्हॅल्यूज कमी होती. बरं, मग असं एखादं फंक्शनचं एक्झाम्पल आहे कसं, भरपूर फंक्शन्स आहेत. सिंपल घेऊयात, आता एक्स घेतला, आता 1/x घ्या ना. ओके, 1/x घेऊया, ठीक आहे. हा एक्स इक्वल्स टू 0 ला फंक्शन डिफाईन होणार नाही, बरोबर. आता बघा, जसं जसं आपण इकडे व्हॅल्यूज वाढवत जाऊ, ओके, 0 पॉईंट समथिंग असेल, 0 पेक्षा मोठा, आता इथे काय करतो, 0 ला फंक्शन डिफाईन होणार नाही, बरोबर. आपण समजा रिअल लाईन वरती चेक करतोय, फक्त आता पॉझिटिव्ह रिअल लाईन कन्सिडर करा. ओके, आता हे थोडंसं वेगळे, जर निगेटिव्हला गेलो तर आपण व्हॅल्यूज ऑलरेडी कमी कमी होत जातील, बरोबर. मग बघा, समजा आपण पॉझिटिव्ह साठी कन्सिडर करा, 0 पेक्षा मोठा आहे एक्स, बरोबर. मग जसं तुम्ही 0.1 घ्याल, जसं जसं ही व्हॅल्यू वाढत जाईल ही व्हॅल्यू जी टोटल 1/x काय होईल, कमी होत जाईल, बरोबर. बघा इथे समजा जितकी व्हॅल्यू तुम्ही कमी कराल ना तर इथे व्हॅल्यू वाढत जाईल. म्हणजे बघा कसं, समजा 1/2 काय असतो, 0.5 असतो, बरोबर. 1/2 काय असतो, 0.5. 1/4 काय असतो, 0.25. 0.5 मोठा असतो 0.25 पेक्षा, बरोबर आहे ना. 0.5 कसा असतो, 0.25 पेक्षा मोठा असतो. म्हणजे जसं जसं मी ही व्हॅल्यू वाढवतोय तर ही व्हॅल्यू काय होते, कमी होते ना. म्हणजे 1/4 कसा आहे, 1/2 पेक्षा लहान आहे. 1/8 केला तर अजून लहान येईल, हा 1/4 पेक्षा लहान, 1/2 पेक्षा अजून लहान. म्हणजे तुम्ही जसं जसं व्हॅल्यूज वाढवत जाऊ, ठीक आहे ना, म्हणजे एक्स जसा जसा वाढतोय तर 1/x ची व्हॅल्यू काय होते, कमी होते. बघा, एफ ऑफ एक्स जर 1/x घेतला, जसं जसं तुम्ही एक्स वाढवताय तर 1/x काय होतोय, ठीक आहे ना. जस्ट मुवमेंट. ओके, बघा 1/x फंक्शन आहे, जसं जसं एक्स वाढवत जाऊ तसं फंक्शनची व्हॅल्यू काय होते, कमी कमी होत जाते. म्हणजेच फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. ओके, बघा लक्षात येतंय का, समजते का, इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन, त्यालाच काय म्हणणार, मोनोटॉनिक इन्क्रीजिंग, मोनोटॉनिक डिक्रीजिंग. समजते का सर्वांना, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. यस, ठीक आहे, लक्षात आलंय का. बघा, काय नाही, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय, मी जर एक्सच्या व्हॅल्यूज वाढवत गेलो, बरं, एक्स आणि एफ ऑफ एक्स फंक्शन आणि व्हॅल्यूज मध्ये समजतंय ना. एफ ऑफ एक्स हे तुमचं फंक्शन आहे, मग एक्सच्या काहीतरी व्हॅल्यूज आपण घेणार, बरोबर, आणि एक्सच्या व्हॅल्यूज मध्ये काय कंपॅरिझन करणार. सर परत एक्सप्लेन करा प्लीज. बरोबर भावना, ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला सांगतो, इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. ओके, जस्ट आता याला आपण रफ करून घेऊया, जस्ट मुवमेंट. बघा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. आता मी तुम्हाला काय घेतलं होतं एक्झाम्पल, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स घेतला होता, बरोबर. आता बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय फंक्शन आहे, एक्स हा फंक्शन आहे. बरं, हा फंक्शन डिफाईन कसा असणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ फ्रॉम आर टू आर. ओके, हा फंक्शन सगळीकडे डिफाईन आहे. ओके, बरं, सगळीकडे डिफाईन आहे, याच्या आर मधून घेतलाय, ठीक आहे. आता आपण काय करूयात, पॉझिटिव्ह साठी कन्सिडर करतोय, बरोबर. मग बघा, जर समजा आपण काय केलं, x0 घेतला, आता x1 x2 म्हणजे काय, या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या. ओके, तुम्हाला समजण्यासाठी दिले. म्हणजे काय, मी समजा x1 घेतला 0, x2 घेतला 1, तर मला एफ ऑफ 0 किती भेटतोय, 0 भेटतोय. एफ ऑफ 1 किती भेटतोय, 1 भेटतोय, बरोबर. समजा मी एफ ऑफ 2 फाइंड केला तर काय भेटेल, 2. एफ ऑफ 3 फाइंड केला तर काय भेटेल,
3 हे कसं फाइंड करतो लक्षात येते ना, एक्सच्या जागी ती व्हॅल्यू ठेवा जिथे जिथे एक्स आहे, फंक्शन फक्त एक्स आहे, म्हणजे एक्सच्या जागी मी 2 ठेवतोय, 3 ठेवतोय असं. ओके, बघा जसं जसं मी ही या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत तुमच्या ह्या जे 0 1 2 3 ना, या झाल्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यूज. ओके, मग जसं जसं मी एक्सला वाढवतोय बघा, 0चा 1 झाला, 2 झाला, 3 झाला, बरोबर. एक्स वाढतोय ना, 1 मोठा आहे 0 पेक्षा, 2 मोठा आहे 1 पेक्षा, बरोबर. असं व्हॅल्यूज वाढत जात आहे. तर फंक्शन बघा काय होते, 0 1 2 3 म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू पण काय होते, वाढत जाते. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू एफ ऑफ ची. ओके, आता ही दोघही व्हॅल्यू सारख्याच असणार आहे, पण फंक्शनची व्हॅल्यू पण वाढते. जसं जसं मी एक्सला इन्क्रीज करतोय, फंक्शन पण काय होतंय, इन्क्रीज होतंय, बरोबर. म्हणजेच काय, हे झालं फंक्शन इन्क्रीज. मग आता इथे कसं आहे बघा, 0 लेस दॅन 1 लेस दॅन 2 असं आहे ना. मग 0 जर x1 लेस दॅन x2, बरोबर, या कंडिशनला मला काय भेटतंय, एफ ऑफ x1 ऑल्सो लेस दॅन एफ ऑफ x2, बरोबर आहे ना. म्हणजेच काय बघा, इन्क्रीजिंग म्हणजे जसं तुम्ही एक्सच्या व्हॅल्यूज वाढवत जाल तर तुम्हाला फंक्शनची व्हॅल्यू पण काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. त्याला म्हणणार इन्क्रीजिंग फंक्शन. पण समजा जर x1 हा लेस दॅन x2 आहे आणि मी एक्सच्या व्हॅल्यूज वाढवतोय तर फंक्शनची व्हॅल्यू काय होते, कमी कमी होत जाते. म्हणजे इथे जर समजा 0 असेल तर इथे मायनस मध्ये चालले जाते, असं जर होते. किंवा इथे 1 आहे तर इकडे 0 भेटतोय, म्हणजे व्हॅल्यू कशी होते, डिक्रीज होते फंक्शनची. म्हणजे एक्सची व्हॅल्यू वाढवली, पहिल्यांदा एक्स समजा मी 0 घेतला आणि x1 घेतला, बरोबर. x1 0 झाला, x2 काय झाला, 1 झाला. तर मला असं लक्षात आलं का की 0 ला काय झालं, फंक्शनची व्हॅल्यू काहीतरी आहे. पण मी जसं एक्सची व्हॅल्यू 1 घेतली ना तर फंक्शनची व्हॅल्यू कमी झाली. ओके, म्हणजे समजा x इज इक्वल्स टू 0 ला काहीतरी व्हॅल्यू 0 आहे एखाद्या फंक्शनची आणि 1च्या वेळेस -1 येते, कन्सिडर करा समजा. तर फंक्शनची व्हॅल्यू काय झाली, 0 पेक्षा कमी आहे ना -1, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू काय झाली, डिक्रीज. म्हणजे एक्स तर इन्क्रीज झाला, इथे एक्स 0 होता, इथे 1 आहे, म्हणजे एक्स इन्क्रीज झाला, पण फंक्शनची व्हॅल्यू कशी झाली, डिक्रीज झाली. तर याला काय म्हणणार आपण, डिक्रीजिंग फंक्शन. ओके, मग आता बघा एक्झाम्पल दिलेले तुम्हाला इथे, y इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स. ओके, y इज इक्वल्स टू ज्यावेळेस असं लिहितो ना, y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असं असतं. फंक्शन काय दिलंय, ई रेस टू एक्स दिलेला आहे. बघा, एफ इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग ऑन आर. ई रेस टू एक्सचा ग्राफ दिलेला आहे तुम्हाला, बघा असा ग्राफ आहे. आता एक्सच्या व्हॅल्यू जशा जशा मी इन्क्रीज करतोय, आता बघा असा ग्राफ आहे हा कशाचा, ई रेस टू एक्सचा. इकडे काय असतील, मायनस व्हॅल्यूज असतील. जशा जशा आपण व्हॅल्यूज वाढवत जाऊ एक्सच्या, बरोबर, इथे 0 असेल, इकडे 1 2 असं वाढत जाईल ना. जशा जशा एक्सच्या व्हॅल्यूज वाढते तसा ग्राफ काय होणार आहे, असा वरती जाणार आहे, बरोबर. म्हणजेच ग्राफ काय होणार आहे, फंक्शन जशी एक्सची व्हॅल्यू वाढते तसंच फंक्शनची व्हॅल्यू पण वाढते, म्हणून ग्राफ काय होते, असा वरती जाते, बरोबर. म्हणजे हा काय आहे, तुमचा इन्क्रीजिंग फंक्शन आहे, मोनोटॉनिक इन्क्रीज. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इथे काय दिले, मॉड एक्स. जस्ट मोमेंट, कमेंट आल्यात का तुमच्या, काही बघूया. ठीक आहे, ओके म्हणताय, समजलेले. बरं बघा, आता हा झाला तुमचा ई रेस टू एक्स इन्क्रीजिंग फंक्शन. आता बघा मॉड एक्स दिलेला आहे. ओके, मॉड एक्स कसा ग्राफ बघा, मॉड एक्स माहिती तुम्हाला कसं असतं, मॉड एक्सचं फंक्शन एक्स असतो कधी, एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल, आणि -x असतो कधी, ज्यावेळेस एक्स लेस दॅन 0 असेल. ओके, हे काय आहे तुमचं, थांबा इकडचं रफ करून घेऊया, तुम्हाला दिसणार नाही ते, समजेल. ओके, आता बघा, एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर एक्स असतो, आणि एक्स लेस दॅन 0 असेल तर -x व्हॅल्यू असते मॉड एक्सची, बरोबर आहे ना. -x म्हणजे तुम्हाला माहिती मॉड एक्स कसं डिफाईन करतात ते, कारण एक्स लेस दॅन 0 आहे तर -x म्हणजे काय, जर एक्स ची व्हॅल्यू मी -1 घेतली तर मायनसने मल्टिप्लाय करावं, कारण तुम्हाला माहिती मॉड एक्स कसा असतो, ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ओके, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह असा किंवा निगेटिव्ह, हे माहिती तुम्हाला, मॉड 2 पण 2च असतो आणि मॉड ऑफ -2 पण 2 असतो, बरोबर. मग हे फाइंड कसं करायचं, तर याच्यानुसार, हा समजा मी 2 घेतोय ना, मग 2 कसा आहे, ग्रेटर दॅन 0, म्हणजे मी एक्सच्या जागी डायरेक्टली 2च ठेवणार. इथे काय, एक्स लेस दॅन 0 म्हणजे -2 जर घेतोय, समजा -2 लेस दॅन 0 आहे, मग मी व्हॅल्यू कशी फाइंड करणार, मग त्याला मी काय करणार, मायनसने मल्टिप्लाय करणार त्या नंबरला. सिंपल आहे, म्हणजे मला पॉझिटिव्हच भेटेल. ओके, बघा तेच ग्राफ ड्रॉ केलाय बघा, ज्यावेळेस पॉझिटिव्ह असेल तर मॉड एक्स डायरेक्टली असा, मॉड एक्स म्हणजे काय, फक्त एक्सचं फंक्शन, आणि ज्या वेळेस एक्स कसा आहे, निगेटिव्ह आहे, तर -x म्हणजेच असा ग्राफ येईल, बरोबर. हा झाला तुमचा मॉड एक्सचा ग्राफ. एफ इज नॉन मोनोटॉनिक ऑन आर, मोनोटॉनिकच नाहीये. आता मोनोटॉनिक असण्यासाठी कंडिशन काय आहे, एकतर ते इन्क्रीजिंग असलं पाहिजे किंवा डिक्रीजिंग फंक्शन असलं पाहिजे.
आता इथे बघा बरं, इथून इथपर्यंत काय आहे फंक्शन इन्क्रीजिंग, आणि इकडे कसं आहे फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन आहे बघा. कारण इथे बघा इथली व्हॅल्यू कमी असणार आहे, फंक्शनची व्हॅल्यू वाढत जाते, बरोबर. म्हणजे या पॉइंटला कन्सिडर करा. म्हणजे आपल्याला कसं भेटलं पाहिजे फंक्शन, एकतर ते इन्क्रीजिंग असलं पाहिजे किंवा डिक्रीजिंग, तरच ते मोनोटॉनिक आहे, बरोबर. तर हे मोनोटॉनिक फंक्शन नाही. ओके, म्हणजे कुठे इन्क्रीज होते तर डिक्रीज पण होते. ओके, तर नेक्स्ट बघा, कॉस एक्स आहे. एफ ऑफ एक्स काय घेतला आपण, कॉस एक्स घेतला, आणि एक्स इज इक्वल टू इंटरवल दाखवली 0 to π मध्ये. ओके, तर एफ इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग ऑन 0 to π. आता काय सांगते हे की एफ इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग ऑन 0 to π. बघा इथे काय आहे फंक्शनची व्हॅल्यू, कॉस 0 किती असतो, 1 असतो, तुम्हाला माहिती. -1 लेस ऑर इक्वल टू -1 टू एक्स ची, म्हणजे कॉस एक्स जो असतो तुमचा, कॉस ऑफ एक्स कसा असतो, -1 to 1 मध्ये असतो ना. कॉस एक्स ची व्हॅल्यू काय असते, -1 to 1 मध्ये. रेंज कॉस एक्स ची रेंज जी असते -1 to 1. असं झालंय का कधी, कोणताही अँगल घ्या, कॉस ची व्हॅल्यू किंवा साइन ची व्हॅल्यू -1 to 1 मध्येच येणार. ओके, आता इथे बघा कॉस 0 काय भेटणार आहे मला, 1 भेटणार आहे. म्हणजे 0 ला मला कॉस ची व्हॅल्यू काय भेटते, 1. आणि इथे बघा असंच फंक्शनची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे, जसं जसं आता इथे एक्स वाढत जातोय, बरोबर. आता 0 होता, इथे काय झाला π/2. π/2 ला किती व्हॅल्यू भेटली मला, 0 भेटली. म्हणजेच काय, आता हा डिक्रीज होत आलाय, बरोबर. डिक्रीज होत आला कुठपर्यंत, इथपर्यंत. इथे काय आला, -1. ओके, म्हणजे इथून एवढ्या इंटरवल साठी कॉस एक्स जो आहे कसा आहे, डिक्रीजिंग आहे. ओके, डिक्रीजिंग कशावरून, कारण जशी जशी मी एक्स ची व्हॅल्यू वाढवत जातोय, आता 0 घेतली तर 1 आला, पण मी एक्स ची व्हॅल्यू वाढवत गेलो π/2 पर्यंत, π पर्यंत, तर मला काय भेटलं, कॉस एक्स ची व्हॅल्यू कमी होत जाते. येत ना लक्षात, बघा इथे 1 असतो, मग असं कमी कमी होतात, इथे किती येतो, 0. आधी ते खाली येते म्हणजे काय, निगेटिव्ह, आणि इथे काय असतो, -1. ओके, आता याच्यापेक्षा कमी नाही होणार, परत इकडून इन्क्रीज होईल. ओके, आता तुम्ही जर इथून कन्सिडर केला ना इंटरवल, इथून समजा पुढची इंटरवल घेतली इथपर्यंतची, तर काय होईल, फंक्शन इकडे इन्क्रीजिंग असेल, तेच फंक्शन कॉस एक्स. ओके, पण आपल्याला ही कन्सिडर केलेली आपण 0 to π/2, तर 0 to π/2 सॉरी π मध्ये कसा आहे फंक्शन कॉस एक्स, डिक्रीजिंग आहे. पण तेच π to 2π हे जर कन्सिडर केलं आपण, तर तिथे फंक्शन इन्क्रीजिंग असेल कॉस एक्सच. येते लक्षात, बघा इथून -1 पासून सुरू होईल आणि असं इथपर्यंत. ओके, इथपर्यंत पण नाही, ठीक आहे ना, ह्या इथपर्यंतच. ओके, बघा इथपर्यंत असं जर फंक्शन आपण घेतलं ना, तर इथे परत काय येणार आहे, व्हॅल्यू तुमची 1 येणार आहे. काय, कॉस ऑफ 0 येईल ना, 2π म्हणजेच काय, 0 असतो ना, तर इथे काय होणार आहे, तुमची व्हॅल्यू कॉस 2π ला 1 असणार. म्हणजे काय, जर पाय पासून 2π पर्यंत गेलं तर कॉस एक्स फंक्शन इन्क्रीजिंग आहे, आणि 0 to π मध्ये कॉस एक्स फंक्शन डिक्रीजिंग आहे. ओके, म्हणजे एफ इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग ऑन 0 to π. आलं लक्षात, सिंपल आहे बघा, जास्त काही अवघड नाही त्याच्यामध्ये. ओके, आता नेक्स्ट बघा, मोनोटोनोसिटी ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू सी. ओके, तर म्हणजे फंक्शन ऍट त्या पॉइंटला, पर्टिक्युलर पॉइंटला फंक्शन मोनोटॉनिक आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं असतं. ओके, अ फंक्शन एफ इज मोनोटॉनिक. मोनोटॉनिक म्हणजे काय, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. ओके, इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग, ठीक आहे ना. मोनोटॉनिक इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऍट अ पॉइंट एक्स इज इक्वल टू सी if it is monotonic in some neighborhood of x is equals to c. ओके, बघा आता मला काय चेक करायचे की एखाद्या पॉइंटला x is equals to c या पॉइंटला फंक्शन मोनोटॉनिक आहे किंवा नाही. तर मला त्या पॉइंटला चेक करण्यासाठी कसं कळेल, तर मला या पॉइंटच्या नेबरहुड मध्ये, म्हणजे समजा नेबरहुड म्हणजे कसं, समजा x is equals to 0 आहे, 0 ची नेबरहुड म्हणजे या साईडला. ओके, म्हणजे 0 पासून इकडे पण जाणार, तिकडे पण जाणार, बरोबर. म्हणजे नेबरहुडला म्हणजे आजूबाजूच्या पॉइंट्सला. ओके, 0च्या आजूबाजूला काय असणार आहे, 0 पॉईंट समथिंग, इकडे -0 पॉईंट समथिंग, 1 पर्यंत, इकडे -1 पर्यंत. ओके, तर त्या आजूबाजूच्या पॉइंट्सला मला काय भेटलं पाहिजे, फंक्शन एकतर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग भेटलं पाहिजे. तर मी काय म्हणणार की माझा ऍट एक्स इज इक्वल टू सी ला फंक्शन कसं आहे, मोनोटॉनिक आहे. ओके, बघा आता इथे एक एक्झाम्पल आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. ओके, आता सर्वांना माहिती साइन एक्सचा ग्राफ कसा असतो. ओके, π/2 to 3π/2 मध्ये. बघा आता एक्स कसा आहे, π/2 to 3π/2 मध्ये घेतलाय. साइन π/2 किती असतो, 1, आणि त्याच्यानंतर 3π/2 ला काय होतो, -1. म्हणजे या ज्या इंटरवल आहे π/2 to 3π/2,
इथे कसं असेल बरं फंक्शन, π/2 ला साईनची व्हॅल्यू 1 आहे आणि 3π/2 ला -1 आहे, म्हणजे काय होतंय 1 पासून -1 कडे, म्हणजे काय होतंय फंक्शन डिक्रीज होतंय. ओके, म्हणजे एफ इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग ऍट x इज इक्वल्स टू पाय. फंक्शन डिक्रीज होतंय. आता हे तर लक्षात आलं तुमच्या, पण आपल्याला कुठं चेक करायचंय x इज इक्वल्स टू पाय ला. ओके, ऍज एफ इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग इन सम नेबरहुड ऑफ x इज इक्वल्स टू पाय. ओके, बघा π/2 टू पाय म्हणजे काय, हा असेल तुमचा π/2. ओके, हा π/2, हा काय असणार आहे पाय, आणि इथे काय असणार आहे 3π/2. ओके, मला कुठे या पॉइंटला चेक करायचंय x इज इक्वल्स टू पाय ला, बरोबर. इथे π/2 असा अँगल ना, π/2 म्हणजे सुद्धा अँगलच्या वेळेस. ओके, ऍक्च्युअल मध्ये ते कसं असणार आहे फंक्शन, ज्यावेळेस आपण ड्रॉ करू ना, तर कसं असेल, हे अशा टाईपचं असेल ना फंक्शन साइन एक्सचं. ओके, पण आपण इथे अँगल दाखवतोय मी तुम्हाला क्वाड्रंट मध्ये. तर मला पायला कन्सिडर करताना समजा मी इथे पुढे गेलो तर बघा फंक्शन काय होतंय, डिक्रीज होत चाललंय ना. हे मला माहिती आहे की फंक्शन डिक्रीज होणार, इथे -1 येणार आहे. म्हणजेच मी काय सांगू शकतो की ऍट x इज इक्वल्स टू पायला फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. ओके, कारण एक्सच्या मी जसं तिथून पुढे आलो ना, तर मला काय लक्षात येते की इकडे फंक्शन डिक्रीज होत जाते. जशा जशा मी व्हॅल्यूज घेते तर फंक्शन डिक्रीज होत चाललेले. ओके, आले का लक्षात. मोनोटॉनिक म्हणजे काय, तर त्या पॉइंटला मोनोटॉनिक आहे याचा अर्थ काय, त्याच्या आजूबाजूच्या पॉइंट्सला फंक्शन कसं असलं पाहिजे, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असणं आवश्यक आहे. ओके, इन्क्रीजिंग असेल तर म्हणणार मोनोटॉनिक इन्क्रीजिंग, आणि डिक्रीजिंग असेल तर मोनोटॉनिक डिक्रीजिंग. आता तुम्ही म्हणाल सर समजा आपण इकडचा पॉइंट घेतला, बरोबर, इकडे काहीतरी अँगल असेल आणि त्या अँगलला अशी मला जर व्हॅल्यू जास्त भेटते, पण हा जो पॉइंट असेल आणि हा जो असेल, लक्षात येते का. आता इथे जी व्हॅल्यू असणार आहे, हा समजा अँगल तुमचा किती आहे पाय. ओके, इथे अँगल काय असतो, पाय असतो ना. बघा इथे अँगल काय असणार आहे, समजा तुमचा पाय, इथे π/2 आहे, आणि असं इथे समजा काहीतरी अँगल आहे. हा अँगल याच्यापेक्षा समजा इथे 135 आहे. ओके, पाय म्हणजे काय, हा 180 आहे. 180 पेक्षा 135 कसा आहे, लहान आहे. आपल्याला इकडे रिटर्न नाही जायचं. ओके, फंक्शन असं दिसतंय ना तुम्हाला, सरळ सरळ काय होतंय, डिक्रीज होतंय. ओके, उलट विचार नाही करायचा, म्हणजे हे फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे. ओके, आले का लक्षात. बघा मोनोटॉनिकसाठी म्हणजे मोनोटॉनिक आहे किंवा नाही, मोनोटॉनिसिटी म्हणजे काय, फंक्शन त्या पॉइंटला मोनोटॉनिक आहे किंवा नाही, म्हणजेच काय, त्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग आहे किंवा नाही. ओके, बघा आता मग त्यासाठी तुम्हाला त्याच्या नेबरहुडला चेक करायचं. म्हणजे नेबरहुड म्हणजे काय, ओके, नेबरहुड माहितीच ना काय असतं, शेजारी. मग शेजारचे पॉइंट्स जे असतील त्या पॉइंटला जर फंक्शन डिक्रीजिंग असेल, फंक्शन इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग, आणि इन्क्रीजिंग असेल तर मोनोटॉनिक इन्क्रीजिंग. ओके, आता नेक्स्ट बघा, काही थिअरम्स आहेत तुम्हाला. काय सांगते, लेट अ फंक्शन एफ बी डिफरन्शिएबल ऍट x इज इक्वल्स टू सी. x इज इक्वल्स टू सी ला फंक्शन एफ डिफरन्शिएबल आहे. जस्ट मोमेंट. ओके, ठीक आहे, टायमिंग वरती लक्ष राहू देत जा. बघा थेरम दिलेला आहे तुम्हाला, काय आहे की एफ, बघा लेट अ फंक्शन एफ बी डिफरन्शिएबल ऍट x इज इक्वल्स टू सी. काय सांगतंय, अ फंक्शन डिफरन्शिएबल आहे x इज इक्वल्स टू सी ला, देन f डॅश ऑफ c ग्रेटर दॅन 0 इम्प्लाइज f इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग ऍट x इज इक्वल्स टू सी. आता हे बघा, हे लक्षात ठेवा, हे खूप लागेल तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना. थिअरम काय सांगतोय की f कसा आहे, डिफरन्शिएबल आहे ऍट x इज इक्वल्स टू सी ला. जर फंक्शन डिफरन्शिएबल असेल ऍट x इज इक्वल्स टू सी ला, तर फर्स्ट कंडिशन f डॅश ऑफ c ग्रेटर दॅन 0, म्हणजे पहिल्यांदा मला लक्षात आलं की x इज इक्वल्स टू सी ला फंक्शन डिफरन्शिएबल आहे. मग मी त्याची व्हॅल्यू फाइंड केली f डॅश ऑफ सी. ती जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय सांगणार, समजा तुम्ही f डॅश ऑफ x फाइंड केला आणि त्या पॉइंटला x इज इक्वल्स टू सी ठेवला, मग व्हॅल्यू कशी फाइंड केली, f डॅश ऑफ सी फाइंड केला, बरोबर. आणि हा जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर काय सांगणार, f इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग ऍट x इज इक्वल्स टू सी. हे तुम्हाला लागणार आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. काय लक्षात ठेवा, समजा एखादं फंक्शन दिलं की पॉइंट फाइंड करा की जिथे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, तर काय करणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह फाइंड करा फंक्शनचा, आणि तो ग्रेटर दॅन 0 घ्या आणि त्याच्यावरून पॉइंट फाइंड करा. ओके, म्हणजे f डॅश ऑफ सी काय घ्या, ग्रेटर दॅन 0, आणि त्याच्यावरून हा सी फाइंड करा. f डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 घेणार ना सी फाइंड करण्यासाठी. म्हणजे जर दिलं, समजा मी असं सांगितलं तुम्हाला की हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि मला सी ची व्हॅल्यू फाइंड करा, तर काय करणार मी, f डॅश ऑफ एक्स फाइंड करणार, आणि सी ला काय आहे, हा ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे याच्यावर मी एक्स ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ओके, म्हणजे एक्स ची काहीतरी इंटरवल येईल, एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा इंटरवल मध्ये मला भेटेल. ओके,
बघा मग हे लक्षात ठेवा की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे फंक्शन इन्क्रीजिंग आहे. आता हे तुम्हाला महत्वाचं आहे. बघा एफ डॅश ऑफ सी लेस दॅन 0, एक्स म्हणण्यापेक्षा इथे सी लक्षात ठेवा कारण त्या पॉइंटला. ओके, एफ डॅश ऑफ सी लेस दॅन 0 एफ इज मोनोटॉनिक डिक्रीजिंग. ओके, जर ग्रेटर दॅन एफ डॅश ऑफ सी ग्रेटर दॅन 0 असेल मोनोटॉनिक इन्क्रीजिंग, लेस दॅन 0 असेल तर मोनोटॉनिक डिक्रीजिंग. ओके, नेक्स्ट बघा आता रिमार्क दिलाय काय म्हणते बघा, इफ एफ डॅश ऑफ सी डज नॉट एक्झिस्ट और एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0 देन थेरम इज नॉट ऍप्लिकेबल. ओके, म्हणजे काय एफ डॅश ऑफ सी एक्झिस्टच होत नाही म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह त्या पॉइंटला एक्झिस्ट होणार नाही, तर अशा वेळी हा थेरम ऍप्लिकेबल असणार नाही. अजून जर एफ डॅश ऑफ सी 0 आला तरही तो थेरम ऍप्लिकेबल होणार नाही म्हणजे तुमचा एफ डॅश ऑफ सी एकतर ग्रेटर दॅन 0 पाहिजे किंवा लेस दॅन 0 पाहिजे. असं असेल तर इन्क्रीजिंग, लेस दॅन 0 असेल तर डिक्रीजिंग. ओके, आता इथे बघा काय दिले मॉड एक्स. आताच तुम्हाला सांगितलं हा मॉड एक्स आहे का इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग नाही. ओके, कारण त्या पॉइंटला 0 येतो किंवा एक्झिस्ट होत बघा एफ डॅश ऑफ 0 डज नॉट एक्झिस्ट, इथे तुमचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत नाही म्हणजे त्या 0 पॉइंटला, देअरफॉर एफ इज नॉन मोनोटॉनिक ऍट एक्स इज इक्वल टू 0. ओके, तसंच दिले हा फंक्शन दिला एक्स रेस टू 1/3 म्हणजे एफ ऑफ 0 काय डज नॉट एक्झिस्ट, एफ ऑफ 0 एक्झिस्ट करत नाही आणि त्याच्यानंतर एफ इज नॉन मोनोटॉनिक मोनोटॉनिक इन्क्रीजिंग ऍट एक्स इज इक्वल टू 0. ओके, आता काय एफ डॅश ऑफ 0 एक्झिस्ट नाही करत पण काय दिले एफ इज मोनोटॉनिक इन्क्रीजिंग ऍट एक्स इज इक्वल टू 0 कारण इथून पुढे काय होते फंक्शन इन्क्रीज होत जाते. ओके, फंक्शन इन्क्रीज होत जाते. नेक्स्ट बघा आता जस्ट तुम्हाला एक रिमार्क्स दिलेले छोटे छोटे बघा, लेट अ फंक्शन एफ बी कंटिन्युअस अँड मोनोटॉनिक. ओके, फंक्शन काय दिले कंटिन्युअस आहे आणि मोनोटॉनिक आहे म्हणजे एकतर ते कसं आहे इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे. तर एफ कसा असतो इंजेक्टिव्ह, इंजेक्टिव्ह म्हणजे काय 1-1. ओके, फंक्शन कसा असेल 1-1 असेल. नंतर बघा लेट अ फंक्शन बी कंटिन्युअस ऑन इट्स डोमेन, लेट अ फंक्शन एफ बी डिफरन्शिएबल एव्हरीवेअर एक्सेप्ट पॉसिबल ॲट एक्स इज इक्वल टू सी. म्हणजे एक्स इज इक्वल टू सी ला सोडून बाकीच्या सर्व ठिकाणी फंक्शन कसं आहे डिफरन्शिएबल आहे इन द डोमेन ऑफ एफ इफ एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 इन सम नेबरहुड ऑफ एक्स इज इक्वल टू सी. म्हणजे सीच्या नेबरहुडच्या एफ डॅश ऑफ एक्स काय येते एक्स इज इक्वल टू सी ची जी काही नेबरहुड असेल तिथे ग्रेटर दॅन 0 येतोय, देन द एफ इज इन्क्रीजिंग ऍट एक्स इज इक्वल टू सी. म्हणजे तेच परत म्हणजे नेबरहुडला जर इन्क्रीजिंग येत असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि नेबरहुडला लेस दॅन 0 म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 येत असेल तर फंक्शन कसं असणार आहे डिक्रीजिंग असणार आहे तेच आहे. ओके, एफ इज नॉट कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल टू सी देन थेरम इज नॉट ऍप्लिकेबल. ओके, आता बघा एक्स इज इक्वल टू सी ला कंटिन्युअस नाहीये, कंटिन्युअस नसेल तर डिफरन्शिएबल असेल का नाही, कंटिन्युअस जर नाहीये फंक्शन तर ते डिफरन्शिएबल असणारच नाही आणि डिफरन्शिएबल नाहीये म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करणार नाही एफ डॅश ऑफ सी आणि एफ डॅश ऑफ सी एक्झिस्ट करत नसेल तर थेरम ऍप्लिकेबल करेल का करणारच नाही. ओके, नेक्स्ट बघा आता आपल्याला बघायचे मॅक्सिमा आणि मिनिमा ऑफ अ फंक्शन म्हणजे काय. ओके, मॅक्सिमा आणि मिनिमा आपल्याला बघायचे. नेक्स्ट बघा आता मॅक्सिमा अँड मिनिमा ऑफ अ फंक्शन. बघा डेफिनेशन दिलेली. आता मॅक्सिमा आणि मिनिमा समजून घ्या जस्ट. ओके, तुम्हाला एकदा जर समजलं की मॅक्सिमा म्हणजे काय मिनिमा म्हणजे काय. ओके, थोडस इथं काय कन्फ्युजन होतं बघा. लेट अ फंक्शन ए बी टू आर. आता इथे ए बी म्हणजे काय असणार आहे तुमचा क्लोज ए बी ना. जस्ट मोमेंट रायटिंग नाही होते. ओके, थोडस सिस्टीम हँग झालेली दिसते. ओके, बघा मी तुम्हाला इथे कर्सरने शो करूया. बघा काय दिले मॅक्सिमा अँड मिनिमा. फंक्शन बघा समजून घ्या. एफ ऑफ ए बी क्लोज ए बी टू आर, एफ इज अ फंक्शन फ्रॉम क्लोज ए बी टू आर. म्हणजे क्लोज ए बी काय झाला इथे तुमचा हा झाला डोमेन. लक्षात येते ना, क्लोज ए बी काय झाला डोमेन आणि आर काय झाला कोडोमेन असं फंक्शन आहे बरोबर. मग बघा लेट सी कॉमा डी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी. म्हणजे सी आणि डी असे पॉइंट्स आहेत जे की ओपन इंटरवल ए बी मधले आहेत बरोबर. सच दॅट एफ ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ सी फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू. आता हे जे दिले ना ह्याला काय रीड करणार तुम्ही नेबरहुड ऑफ ए, एन ऑफ ए डेल्टा दिले ना याला काय म्हणणार नेबरहुड ऑफ ए.
ओके, डेल्टा नेबरहुड ऑफ ए म्हणजे एच्या बाजूची नेबरहुड. ओके, अँड एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन एफ ऑफ डी फॉर ऑल एक्स belongs to delta neighborhood of D, then x equals to C is called a point of relative maxima and x is equals to D is called point of relative minima. बरं, आता ते सोडून द्या, समजत नसेल. लक्षात कसं ठेवणार की मला माझा जो डोमेन आहे त्या डोमेन मधला असा एखादा पॉइंट ज्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू ही मॅक्सिमम आहे. ओके, मी असं म्हणतोय का की तो पॉइंट सर्वात म्हणजे मोठा आहे? नाही, पॉइंटला, त्या पॉइंटला, जसं इथे बघा हा फंक्शन आहे असा, मग इथे या टोकाला इथे एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे? सी, बरोबर. इथे एक्स ची व्हॅल्यू सी आहे, पण या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे असं इकडे जाणार ना वाय कडे. ओके, हा वाय असतो, हा एक्स असतो. एक्स सी असताना वाय मॅक्सिमम आहे, म्हणजे या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. आणि याच्या नेबरहुडला चेक केलं मी, या साईडला आलो तर फंक्शनची व्हॅल्यू कमी होते, इकडे पण कमी होते. म्हणजे त्या पॉइंटला जी फंक्शनची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ही मॅक्सिमम असली पाहिजे नेबरहुडच्या पॉइंट पेक्षा. ओके, नेबरहुडचे म्हणजे समजा सीच्या नेबरहुड मध्ये जे पॉइंट्स असतील तिथे फंक्शनची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? कमी असली पाहिजे त्याच्यापेक्षा. म्हणजे बघा, एफ ऑफ एक्स कसा असला पाहिजे? लेस दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ सी. आणि हा एक्स कुठला असणार आहे? सीच्या नेबरहुड मधला, म्हणजे सीचा आजूबाजूचा पॉइंट असणार. एक्स म्हणजे आपण एक जनरल दाखवलंय, सीच्या आजूबाजूला किती पॉइंट्स असणार आहेत? भरपूर सारे पॉइंट्स असणार आहे, बरोबर. म्हणजे सीच्या जे काही आजूबाजूचे पॉइंट्स असतील त्या सर्व पॉइंट्सला आपण फंक्शनची व्हॅल्यू चेक करणार. ती व्हॅल्यू कशी असणार आहे? ह्या एफ ऑफ सी पेक्षा कमी असणार आहे. लक्षात येत आहे का? बघा, ती व्हॅल्यू कशी असणार आहे? एफ ऑफ सी पेक्षा कमी असणार आहे. सर्वांना आवाज येतोय का माझा? थोडी सिस्टीम हँग झालेली, आय थिंक मीटिंग एंड होत आली, तर तसं तुम्ही सांगा. येतोय का आवाज? यस, एनीवन? रिप्लाय करा. ते सिस्टीम थोडस हँग झालेली, समजत नाही मला मीटिंग एंड झाली आहे का चालू आहे. यस, एनीवन? येस सर, येतोय. ओके, येतोय ना. जर मीटिंग एंड व्हायचा म्हणजे तुम्हाला समजतं का मीटिंग एंड होताना? म्हणजे टायमिंग जर कमी राहिला तर? नाही समजत का? ठीक आहे. आता 12:44 झालेले आहेत ना, 12:10च्या आसपास आपण मीटिंग चालू केलेली. ठीक आहे, एक 5 मिनिटं चालेल अजून. तर बघा, समजून घ्या अगोदर. मी एक 5 मिनिटानंतर आपण याला क्लोज करूयात आणि त्यानंतर परत दुसरी मीटिंग स्टार्ट करूयात. ओके, बघा, मॅक्सिमा आणि मिनिमा समजून घ्या अगोदर. आता मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये जस्ट एक्सप्लेन करतो. मॅक्सिमा आणि मिनिमा, आता हे जे आहे ना, हे फंक्शनच्या रिलेटेड आहे. ओके, म्हणजे असा पॉइंट ज्या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे, म्हणजे तो पॉइंट काय झाला? पॉइंट ऑफ रिलेटिव्ह मॅक्सिमम. ओके, बघा, असा पॉइंट जिथे फंक्शनची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे. ओके, आता हे रिलेटिव्ह मॅक्सिमम म्हणजे काय अगोदर समजून घ्या. म्हणजे समजा मी जसं हा जो पॉइंट इथे दिसतोय सर्वांना, सी पॉइंट आहे, बरोबर. जसं आपल्याला इथला पॉइंट जर एक्स कोऑर्डिनेट फाइंड करायचा असेल तर आपल्याला एक्स ऍक्सिस वरती घ्यावं लागतं, बरोबर. म्हणजे हा आपण सी घेतला, ए बी मधला, ओपन इंटरवल ए बी मधला काय घेतला आपण? एक पॉइंट सी घेतला आणि त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू इथे मॅक्सिमम आहे. मग तो पॉइंट रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे किंवा नाही कसं चेक करणार? मग मी काय करणार, त्याच्या आजूबाजूच्या पॉइंट्सला त्याची व्हॅल्यू, फंक्शनची व्हॅल्यू चेक करणार. जर आजूबाजूच्या पॉइंट्सला फंक्शनची व्हॅल्यू त्या एफ ऑफ सी पेक्षा कमी येत असेल तर तो सी पॉइंट म्हणजे काय आहे? रिलेटिव्ह मॅक्सिमम आहे. ओके, पॉइंट ऑफ रिलेटिव्ह मॅक्सिमम. ओके, म्हणजे त्या पॉइंटला तिथे फंक्शनची व्हॅल्यू जास्त भेटते. म्हणजे बघा, ही कंडिशन एफ ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू सी. मग हा एक्स कुठला आहे? तर एच्या नेबरहुड मधला आहे, म्हणजेच एच्या आजूबाजूचा एक्स. एकच असेल का तो? वेगवेगळे पॉइंट्स असतील ना याच्या आजूबाजूला. ठीक आहे, तर त्या सर्वांसाठी जनरलाइज पॉइंट आपला एक्स. ओके, तसंच जर समजा डी पॉइंट आहे आणि ते फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम आहे. ओके, मग याला रिलेटिव्ह मिनिमम कधी म्हणणार? ज्या वेळेस त्याच्या आजूबाजूच्या पॉइंट्सला मी फंक्शनची व्हॅल्यू चेक केली तर ती व्हॅल्यू मला कशी भेटते? एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ डी. म्हणजे काय? तुमचा जर मिनिमम असेल तो पॉइंट, तर बाकीच्या पॉइंट्सला जी व्हॅल्यू असेल फंक्शनची ती त्या पॉइंट पेक्षा, त्या पॉइंटला जी फंक्शनची व्हॅल्यू येणार आहे त्याच्यापेक्षा मोठी असेल. ओके, हे लक्षात घ्या, मॅक्सिमा आणि मिनिमा म्हणजे काय. ओके, मग जर पॉइंट रिलेटिव्ह मॅक्सिमा असेल, ओके, तर मॅक्सिमा असण्यासाठी काय?
त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू बाकीच्या पॉइंट पेक्षा जास्त असली पाहिजे आणि मिनिमा असण्यासाठी त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू बाकीच्या आजूबाजूच्या पॉइंट्स पेक्षा कमी असली पाहिजे. मिनिमा म्हणजे तो कमी असणारे व्हॅल्यू. ओके, आणि हे जे आहे एन डेल्टा ऑफ ए म्हणजेच डेल्टा नेबरहुड ऑफ ए, त्याला आपण रीड कसं करणार, डेल्टा नेबरहुड ऑफ ए. ओके, नेक्स्ट बघा आता इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत काही. इफ द फंक्शन इज डिफाइंड ऑन क्लोज्ड इंटरवल then the end points of the points of relative optima. आता रिलेटिव्ह ऑप्टिमा म्हणजे काय, एकतर तो रिलेटिव्ह मॅक्सिमम असेल किंवा रिलेटिव्ह मिनिमम असेल. ओके, बघा काय सांगितलंय की फंक्शन डिफाइंड ऑन क्लोज्ड इंटरवल then the end points of the domain are also the candidates for points of relative optima. म्हणजे जर क्लोज इंटरवल ए बी वर फंक्शन डिफाइन केलेलं असेल तर जे एंड पॉइंट्स आहेत ए बी ते पण आपण चेक करू शकतो की ते रिलेटिव्ह मॅक्सिमम आहेत किंवा रिलेटिव्ह ऑप्टिमम म्हणजे मिनिमम आहे. ओके, रिलेटिव्ह ऑप्टिमम म्हणजे काय, एक तर तो मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. ओके, देअर कॅन बी सेव्हरल पॉइंट्स ऑफ द रिलेटिव्ह मिनिमा और रिलेटिव्ह मॅक्सिमा. सेव्हरल म्हणजे काय, असं होईल का, समजा इथे समजा काय फंक्शन व्हॅल्यू मॅक्सिमम आणि हा फंक्शन समजा थोडासा आपण समजा पुढे एक्सटेंड केला असता किंवा इथेच दुसरीकडे जर समजा हीच व्हॅल्यू भेटत असेल, म्हणजे असं होऊ शकतं ना की दोन पॉइंटला एकच व्हॅल्यू भेटू शकते. बरोबर आहे ना, एक समजा पॉइंट 1 घेतला आणि पॉइंट दुसरा काहीतरी आहे. ओके, कोणताही पॉइंट करा, दोन पॉइंट घेतले आणि त्या दोन्ही पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मला सारखीच भेटते, तर ते दोघंही काय असू शकतात, रिलेटिव्ह मॅक्सिमम असू शकतात ना. बरोबर आहे, ते रिलेटिव्ह मॅक्सिमम असू शकतात. म्हणजे असे सेव्हरल पॉइंट्स असू शकतात, म्हणजे बरेच पॉइंट असू शकतात. ओके, म्हणजे एक पेक्षा जास्त असू शकतात असे पॉइंट्स जिथे रिलेटिव्ह मॅक्सिमम. आता नेक्स्ट आहे बघा, maximum of the relative maximum values of the function is known as global maximum. ओके, आता रिलेटिव्ह मॅक्सिमम म्हणजे काय बघा, आता इथे जसं या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू जास्त आहे आणि बाकीच्या पॉइंटला आजूबाजूच्या कमी आहे, तर असे वेगवेगळे पॉइंट समजा इथे जरी समजा असं असलं असतं ना की इथे या पॉइंटला समजा इथे माझा कर्सर दिसत असेल तुम्हाला की इथे समजा फंक्शन असाच या साईडला आणि इकडे असा बेंड झालेला असता, तर मी काय म्हटलं असं तो पण काय आहे एक रिलेटिव्ह मॅक्सिमम, कारण त्या पॉइंटला त्याच्या आजूबाजूच्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून तो पण काय झाला रिलेटिव्ह मॅक्सिमम. म्हणजेच त्याची व्हॅल्यू फक्त त्या आजूबाजूच्या पॉइंट पुरता तो मोठा आहे. ओके, मग असे जे काही तुमचे रिलेटिव्ह मॅक्सिमम वेगवेगळे असतील फंक्शन मध्ये, तर त्या सर्वांमधला जो मोठा असेल त्याला काय म्हणणार आपण, ग्लोबल मॅक्सिमम. ओके, बरं चला बघा आपण मीटिंगला एंड करूया, थोडे सिस्टीम जरा डाऊन झालेली, तर मीटिंग एंड करूयात. एक 5 मिनिटानंतर तुम्ही जॉईन करा. ओके, मी मीटिंग एंड करतो आता, तुम्ही एक 5 मिनिटानंतर जॉईन करा.